हरे कृष्णा. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 3. अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. आपले 10 पर्यंत श्लोक वाचून झाले आहेत आणि आज आपण 11वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेय परम अवाप्यथ. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यातील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. तर जो आपण आधीचा 10वा श्लोक वाचला, तर भगवंतांनी आधी काय काय निर्माण केलं म्हटलंय. यज्ञ, सगळे नियम दिले यज्ञाचे. मनुष्य आणि देवतांना पण निर्माण केलं सगळ्यांना. आणि वरदान काय दिलं, हे मनुष्याला सांगितलं की हे यज्ञ करा आणि सुखी व्हा. कारण तुम्ही यज्ञ कराल तर काय होणार आहे, देवता आहेत त्या संतुष्ट होतील. म्हणजे असं 3.10 प्रमाणे वागलात तर काय काय होईल हे 3.11 मध्ये सांगितलंय की तुम्ही हे मनुष्य हो, तुम्ही असे यज्ञ कराल तर त्यामुळे देवदेवता संतुष्ट होतील आणि संतुष्ट झालेल्या देवता आहेत ते तुम्हालाही संतुष्ट करतील. आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य निर्माण होईल, साम्राज्य पसरेल. तर शब्द बघूया. देवान भावयता अनेन म्हणजे काय, तुम्ही हे मनुष्य हो, तुम्ही यज्ञाद्वारे देवतांना प्रसन्न कराल. मग ते देवा भावयंतु वह म्हणजे तुम्ही यज्ञ कराल, देवतांना प्रसन्न करणार. मग काय करणार, ते देवा भावयंतु वह म्हणजे जे देवता आहेत ते स्वतः प्रसन्न झालेत. मग ते देवता आता हे मनुष्य हो तुम्हाला संतुष्ट करतील, तुम्हाला सुख सुविधा देतील. जसं आता आपल्यावर आपलं जे शरीर आहे त्यामध्ये विविध अवयवांसाठी एक विशिष्ट देवता असतात आणि त्या देवता आपल्याला शक्ती प्रदान करत असतात. तसं आता मी तुमच्याशी बोलते आहे तर ह्याच्या मागे सुद्धा एक देवता आहे. कोणती देवता आहे, वाणीची देवता आहे, सरस्वती देवी. ती काय आहे, बुद्धी देते आहे आणि म्हणून मी योग्य असं बोलू शकते. नाहीतर ही जी सरस्वती देवी, वाणीची देवता माझ्यावर प्रसन्न नसेल तर मी जे काही बोलतेय ते तुम्हाला समजू शकणार नाही. तर असे हे जे देवता आहेत ते काय होतील, त्यांना यज्ञाद्वारे संतुष्ट करतील तर देवता संतुष्ट होऊन मनुष्याला संतुष्ट करतील, मनुष्यांच्या सुखसुविधा मनुष्यांना प्रदान करतील. म्हणजेच काय होतंय, दुसरी ओळ बघा, परस्परम भावयंतः एकमेकांना संतुष्ट असं केल्यावर काय होतंय, श्रेय परम अवाप्स्यथ म्हणजे काय, तुम्ही प्राप्त कराल. म्हणजे तुम्ही श्रेयाच्या मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर व्हाल. तर श्रेय म्हणजे काय आहे, मोक्षाचं. मोक्ष आपल्याला या जगतात तर सगळ्या सुविधा मिळणारच आहेत. जेणेकरून काय आहे, आपली प्रगती कुठे होणार आहे, भगवंतांच्या दिशेने आपण प्रगत होऊ, मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर होऊ. तर एक तर आपण जाणतो की या देवता आहेत ते आपल्यासारखेच जीव आहेत. त्यामुळे देवता आपल्याला या भौतिक जगतातून सोडू शकत नाही, मुक्ती प्रदान करू शकत नाही. मुक्ती प्रदाता कोण आहेत, केवळ भगवान श्रीकृष्ण, ज्यांना मुकुंद म्हटलं जातं. पण या देवता आहेत ते आपल्याला मुक्ती पथ म्हणजे मुक्ती मार्गावर प्रगतीसाठी मदत करतात. आणि कसं, जसं बघा, आपल्याला जर चांगली नीटपणे भक्ती करायची आहे तर आपल्याला बुद्धी पाहिजे चांगली, आपलं शरीर स्वास्थ्य नीट हवं तर आपण भगवंतांची सेवा करू शकू, बरोबर. आणि म्हणून म्हटलंय की जो यज्ञ करतो त्याला
हे सगळं जे आहे सुदृढ शरीर, बुद्धी योग्य अशी सगळं देवदेवता पुरवतात, जेणेकरून काय आहे मुक्तिपथावर हा मनुष्य आहे तो प्रगत होऊ शकेल. तर आपण हा जो 3.10 श्लोक वाचला आहे त्याच्या अगदी शेवटचं जी ओळ आहे त्यामध्ये प्रभुपादांनी तात्पर्यात लिहिलं आहे की कलियुगात हरिनाम संकीर्तन यज्ञ केल्याने सर्व साध्य होतं. संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरता सहज साध्य आणि उदात्त आहे. म्हणजेच काय आहे, आपण कलियुगात काय करतो आहे, हरिनाम संकीर्तन भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी आपण हे भक्ती करतो आहोत. तर अशी जेव्हा आपण भक्ती करतो म्हणजेच हरिनाम संकीर्तन करतो तेव्हा भगवंतांचं पूजन होतं आणि सगळ्या देवता आहेत त्या काय आहेत भगवंतांचेच अंश आहेत, भगवंतांचेच मार्ग काय म्हटलं जातं, भगवंतांचे ते खास आज्ञाधारक सेवक आहेत ज्यांना या भौतिक जगतात स्पेशल काही कार्य करण्यासाठी भगवंतांनी नियुक्त केलं आहे. तर भगवंतांना जेव्हा आपण संतुष्ट करतो तेव्हा भगवंतांचे सेवक असलेले सगळ्या देवी देवता आहेत त्या सुद्धा संतुष्ट प्रसन्न होतात. जसं आपल्याला नेहमी उदाहरण दिलं जातं की झाडाच्या मुळाला पाणी घातलं तर सर्व झाडाचे प्रत्येक आहे अवयव, पान, फुलं, फांद्या सर्व काही काय जे जे त्या झाडाशी जोडलं गेलं आहे ते सगळं काय होतं संतुष्ट होतं, पोषण होतं त्याचं. तसंच आपण इथे जाणलं पाहिजे की आपण जेव्हा भगवंतांची पूजन करतो तेव्हा सगळ्या देवता प्रसन्न होतात. तर परस्पर सहयोगाने वैष्णवाचार्य समजवतात हा श्लोक समजवताना की परस्पर सहयोगाने जगणं म्हणजे काय, तर बरेचदा मनुष्याला काय वाटत असतं की हे जे जग आहे ते केवळ आमच्यासाठी आहे, फक्त मनुष्यांसाठी आहे. हा पण सगळ्या जीवांबद्दल इथे म्हटलं आहे. म्हणजे काय आहे, अख्खं हे जे भौतिक जगत जे निर्माण केलं आहे तिथे अन्य जीवही राहता आहेत. म्हणजे जीवात्मे आहेत ते वेगवेगळे योनीत वेगवेगळे शरीर धारण करून राहता आहेत. तर त्यामुळे त्यांना त्रासदायक आपण व्हायचं नाही. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी इतर जीवांचं आपण शोषण करायचं नाही. म्हणजेच भगवंतांची इच्छा आहे की देवतांच्या सहकार्याने मनुष्याने या निसर्गामध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. तर गीताभूषण टीका मध्ये श्रील बलदेव विद्याभूषण याबद्दल थोडस मार्गदर्शन करतायत ते वाचूया. भगवान म्हणाले, यज्ञाने देवतांना संतुष्ट करा, देवता वरदान देऊन तुम्हाला संतुष्ट करतील. तुम्ही आणि देवता शुद्ध भोजन प्राप्त करून सगळेच प्रसन्न व्हा. अशा प्रकारे मोक्षरूपी परमश्रेयाची प्राप्ती कराल. तर असं थोडक्यात ह्या श्लोकाबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात. तर वैष्णवाचार्य यासाठी आपल्याला समजवतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ केला जातो तेव्हा जी आहुती जी सामुग्री या यज्ञामध्ये अर्पण केली जाते ती देवतांना अनेक पटीने प्राप्त होते. म्हणजे आपण एक वस्तू दिली आहे तर त्या अनेक त्याची पटीने ती देवतांना प्राप्त होते. तसं पितरांना इथे जल वगैरे अर्पण केलं जातं तर आपले जी पितर आहेत पितृलोकात त्यांना अनेक पटीने ते सगळं प्राप्त होतं. तर एक श्लोक इथे दिला आहे गीताभूषण टीकामध्ये श्रीमद भागवतचा 5.18.12 त्यामध्ये आहे, यस्यास्ति भक्ती भगवती अकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा. तर भगवान श्रीकृष्णांच्या शुद्ध भक्तांच्या शरीरात सर्व देवता आपल्या गुणांसहित निवास करतात. कारण देवता खूप प्रसन्न होतात जेव्हा त्यांना भक्तांचा संग प्राप्त होतो. तर असे हे जे भगवंतांचे भक्त आहेत ते भगवंतांची भक्ती करतात हे पाहून जे देवता आहेत त्या खूप प्रसन्न होतात आणि त्या देवता जे स्वतःच्या गुणांसहित ते या शुद्ध भक्ताच्या शरीरात निवास करतात.
का निवास करतात? का? कारण त्या देवतांना भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा संग प्राप्त होतो म्हणून. तर अशा ह्या ज्या देवता आहेत त्या जेव्हा बघतात की हा मनुष्य भगवंतांच्या सेवेत लागतो आहे, जोडला जातोय, तेव्हा त्या संतुष्ट होतात. जसं देवता कोण आहेत? बुद्धी देणारे ब्रह्मदेव आहेत, वाणीची देवता सरस्वती आहे, अहंकाराचे देवता शिवजी आहेत, वगैरे वगैरे. तर असं म्हटलं जातं की जेव्हा आपण आपली बुद्धी भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत लावतो तेव्हा ब्रह्माजी आहेत ते प्रसन्न होतात. आपण जेव्हा भगवंतांविषयी बोलत असतो तेव्हा सरस्वती देवी संतुष्ट होत असते. जेव्हा आपण जाणतो की मी भगवंतांचा अंश आहे, मी भगवंतांचा दास आहे, मी जीवात्मा आहे आणि मी भक्ती करतो आहे, म्हणून मी भक्ती करतोय, माझे हे कर्तव्य आहे, असं जेव्हा आपण करतो, म्हणतो आणि करतो कृती, तेव्हा शिवजी प्रसन्न होतात. हाताची देवता आहे ती इंद्र आहे. तर इंद्रदेव बघतात की जेव्हा हा भक्त आहे तो आपल्या हातात जपमाळ घेऊन भगवंतांचा नाम जप करतो आहे किंवा हाताने भगवंतांच्या विविध सेवा करतो आहे, तेव्हा इंद्रदेव संतुष्ट होतात. तर असे हे जे देवदेवता आहेत ते आपण जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा आपोआपच संतुष्ट होतात. त्यामुळे वेगळं देवतांना संतुष्ट करण्याची आवश्यकता नाही. आणि सगळे भक्त तर जाणतात की देवदेवता आहेत त्या सगळ्या काय भगवंतांचे विश्वासू सेवक आहेत, भक्त आहेत. आणि त्यामुळे कोणताही भगवंतांचा जो भक्त आहे तो देवदेवतांची कधीच निंदा करत नाही, अपमान करत नाही, त्यांना योग्य आदर तो देतातच. श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात, आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्व शुद्धो ध्रुवा स्मृती, स्मृती लब्धे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्ष. छांदोग्य उपनिषदामधला हा श्लोक देऊन समजवतायत. तर वैष्णवाचार्य सांगतात, ह्याचे अर्थ समजवताना म्हणतात की सत्व, सत्व हा जो शब्द आहे, तिसरा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे चेतना, म्हणजे कॉन्शियसनेस. आहार शुद्धो म्हणजे जेव्हा व्यक्ती शुद्ध आहार म्हणजे भगवंतांना भोग लावलेला, नैवेद्य लावलेला जो कृष्ण प्रसाद खातो, आहार, शुद्ध आहार घेतो, तेव्हा त्याचं सत्व म्हणजे चेतना शुद्ध होते. सत्व शुद्ध ध्रुवा स्मृती, जेव्हा अशी चेतना शुद्ध होते तेव्हा काय होतं? शब्द आहे इथे ध्रुवा स्मृती. स्मृती म्हणजे बुद्धी आहे ती त्याची चांगली होते. आणि दुसऱ्या ओळीत दिलाय स्मृती लब्धे सर्व ग्रंथीना विप्रमोक्ष. तर जेव्हा अशी स्मृती त्याला प्राप्त झालाय, चांगली बुद्धी, तेव्हा मोक्ष, व्यक्ती आहे तो मोक्षाप्रती प्रगत होतो. मोक्ष म्हणजे काय? भगवत धामाची प्राप्ती. तर आपण मनुष्याने कायम लक्षात ठेवायला पाहिजे की मला हे अमूल्य असं मनुष्याचा देह प्राप्त झाला आहे, जीवन मिळालं आहे, तर मी माझ्या जीवनाचं ध्येय आहे भगवत प्राप्ती, ही कायम लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी आपण खूप सतर्क पण राहिलं पाहिजे, दृढपणे भक्ती केली पाहिजे. तर वैष्णव आचार्य म्हणतायत की आपण भक्ती करताना कोणती भौतिक इच्छा ठेवायची नाही, सिन्सिअरली भक्ती करायची आणि सिरियसली, गांभीर्याने, सतर्कपणे भगवंतांची भक्ती केली पाहिजे. कारण एवढं भक्तीबद्दल सगळं समजल्यावर नीटपणे भक्ती करणं हे आपली जबाबदारी आहे. तर मग यासाठी उपाय काय? तर तोंडात, मुखातनं कृष्ण प्रसादच खायचा, घालायचा आत, आणि मुखातनं काय यायला पाहिजे? कृष्ण कथा, भगवंतांबद्दलच बाहेर पडलं पाहिजे. जे बोलतो आहे ते भगवंतांबद्दलच बोललं पाहिजे. आपण कुणाचीच निंदा, प्रजल्प हे कानाने ऐकायचे नाहीत आणि आपण बोलायचंही नाही कोणाही बद्दली. का? कारण जेव्हा आपण एखाद्याची निंदा करतो, अपराध करतो, तेव्हा आपली जी सत्व, जो शब्द आला बघा, सत्व म्हणजे काय? चेतना आहे ती अशुद्ध होते. म्हणजे आपण कोणाबद्दल वाईट विचार करणं, वाईट बोलणं किंवा वाईट ऐकणं, ह्याने आपली काय होतं? कॉन्शियसनेस, चेतना खराब होते. तर तात्पर्य वाचूया. देवतांना भौतिक
कार्यांचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. आपल्याला हे माहिती आहे की भगवंतांनी देवतांना त्यासाठी नियोजित केलेलं आहे. प्रत्येक जीवाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आले आहे. वायू देवता आहे, प्रकाश सूर्यदेव देतो. असं पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजे असंख्य सहाय्यकच आहेत. तर भगवंतांचे हे काय या देवता आहेत ते काय सगळे सहाय्यक आहेत. तर पुढे वाचूया आपण. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. तर असा हा व्यक्ती आहे, त्याला भगवंतांनी सांगितलंय की यज्ञ करा. तर जेव्हा व्यक्ती यज्ञ करतो तेव्हा काय होतं, तो त्याग करायला शिकतो आणि त्याचं शुद्धीकरण व्हायला लागतं. आणि तो असे जेव्हा यज्ञ करतो तर यज्ञ कोणासाठी करायला सांगितले तिथे की यज्ञ करा म्हणजे देवता संतुष्ट होतील. तर असे हे जे देवता संतुष्ट झाले किंवा असंतुष्ट होईल ते कशावर अवलंबून आहे, मनुष्याने केलेल्या यज्ञावर अवलंबून आहे. मनुष्याने यज्ञ केले तर देवता संतुष्ट होतील आणि त्यांना सगळं पुरवतील. मनुष्याने यज्ञ केले नाही तर देवता असंतुष्ट होतील आणि योग्य त्या वस्तू पुरवणार नाही. पुढे वाचूया. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात, परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते. तर आपण जाणतो की भगवंत कोण आहेत, भोक्तारम यज्ञ तपसा. पुढे आपल्याला आपण हे सगळं शिकणार आहोत, पण जाणलं पाहिजे की देवदेवता हे काय आहेत, भगवंतांचे विश्वासू सेवक आहेत आणि प्रमुख भगवंतच आहेत यज्ञाचे अधिष्ठाता. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम. म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे. ज्यावेळी असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही. असे भगवंत आहेत. त्यांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ सगळे यज्ञ केले जातात आणि भगवंतांचेच हे सगळे देवता आहेत, ते विश्वासू सहकारी आहेत, सेवक आहेत. भगवंतांना आपण संतुष्ट केलं की देवता पण संतुष्ट होतात आणि मग आपल्याला पुरेसा पुरवठा करतात. यज्ञ कर्मांपासून इतर अनेक आनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अंततः भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत होतात. तर असे जेव्हा यज्ञ मनुष्य करतो तेव्हा त्याग करायला शिकतो. काहीतरी यज्ञ करतोय, काही तपस्या करतो, काही आपले धन खर्च करतो, आपला वेळ खर्च करतो, हे सगळं करतो म्हणजे काय, हळूहळू तो त्याग करायला शिकतो. जेव्हा मनुष्य त्याग करायला शिकतो तेव्हा काय होतं, हळूहळू त्याचं हृदय शुद्ध व्हायला लागतं. आणि असा व्यक्ती जेव्हा शुद्ध व्हायला लागतो तेव्हा श्रेय म्हणजे आध्यात्मिक धामाची प्राप्ती करण्यासाठी तो उत्सुक होतो. त्याला या भौतिक जगतातील जे जन्म मृत्यू जरा व्याधीचं चक्र आहे त्यातून बाहेर पडायची त्याची इच्छा व्हायला लागते. तर हे सगळं काय आहे, यज्ञ कर्मांपासून होणारे लाभ आहेत. जसे प्रभुपाद पुढे समजत आहेत की वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्मामुळे आपली सर्व कार्ये शुद्ध होतात. सर्व कार्य शुद्ध होतात म्हणजे मन शुद्ध होतं, मग भोगी वृत्ती कमी होते, आध्यात्मिक जगतात जाण्याची इच्छा व्हायला लागते, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून बाहेर पडायची इच्छा होते, असं सगळं होतं. पण ज्यांचं हृदय शुद्ध झालं नाहीये त्यांना मग आध्यात्मिक जगताकडे जाण्याची काही ओढ नाहीये. आणि म्हणून म्हटलं जातं हे की वैदिक शास्त्रात
सगळे यज्ञ वगैरे करायला सांगितलंय, त्याचं ध्येय काय आहे? मनुष्य तसा वागेल आणि त्याचं हृदय शुद्ध होत जाईल, मग तो भोग भावना त्याची नष्ट होईल. आणि म्हणून सुरुवातीलाच काय सांगितलंय की यज्ञ करा. यज्ञ केल्यामुळे हळूहळू हळूहळू अशी प्रगती होईल आणि हा जो मनुष्य आहे तो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्नशील होईल. पुढे जो श्रील बलदेव विद्याभूषण यांनी सांगितलेला श्लोक आहे तोच इथे प्रभुपाद देत आहेत, ते वाचूया. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती, स्मृती लंभे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः. यज्ञ केल्यामुळे मनुष्याचा आहार शुद्ध होतो. म्हणजे काय? यज्ञ करतो, भगवंतांना नैवेद्य अर्पण करतो, मग तो जो कृपा प्रसाद आहे तो प्राप्त होतो. पुढे लिहिलंय, शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवन शुद्धीमुळे स्मृतीतील म्हणजे बुद्धीमधील अतिसूक्ष्म उती म्हणजे काय? पेशी ज्या आहेत त्यांचं शुद्धीकरण होतं. आणि जेव्हा स्मृती बुद्धी आहे ती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो. बुद्धी शुद्ध नाहीये तिथपर्यंत इंद्रिय उपभोगाचा विचार करेल. बुद्धी शुद्ध झाली तर आध्यात्मिक विचार करेल. मला मोक्ष हवा, इथून निघायचंय, भगवत धामात जायचंय असे विचार करू शकतो. आणि या सर्वांची परिणिती वर्तमान समाजासाठी अति आवश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये होते. तर असा मनुष्य जेव्हा मोक्षाबद्दल विचार करायला लागतो तेव्हा ध्येय काय होतं? मला भगवंतांसाठी भगवंतांची सेवा करायची आहे. कृष्ण भावनेमध्ये त्याचं काय म्हटलं आहे? हे सगळ्याची परिणिती पुढे जातोय कुठे? तो कृष्ण भावनेमध्ये त्याची परिणिती होते. अति आवश्यक आहे हे मनुष्य समाजासाठी. कारण जेव्हा व्यक्ती भगवंतांची सेवा करायला लागतो किंवा सेवा करायची इच्छा निर्माण झाली आहे तेव्हा अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शन मिळणं अतिशय आवश्यक आहे. तर हे जे कृष्ण भावना आहे त्यामध्ये त्याला मार्गदर्शन केलं जातं, वैदिक शास्त्राचं, भक्तांचा संग मिळतो, भक्तीसाठी काय करायचं काय करू नये हे सगळं समजायला लागतं. आणि असा व्यक्ती आहे तो भगवंतांची अतिशय सुरेखरित्या सेवा करून जप करून भगवंतांच्या दिशेने प्रगती करायला लागतो. म्हणून इथे म्हटलं आहे की वर्तमान समाजासाठी अतिशय आवश्यक अशी जी कृष्ण भावना आहे त्या दिशेने काय होते? त्याची प्रगती होते जेव्हा मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करतो तेव्हा. आणि असा कृष्ण भावना भाविक व्यक्ती आहे तो सगळ्यांच्या कल्याणाचं चिंतन करतो. स्वतःला भक्तीतलं समजलं आहे तर तो इतरांनाही देतो. तर आपला हा 11वा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.